सरकारी अनुदान म्हटलं की थेट फायदा असं आपण गृहीत धरतो, हो ना? पण खरंच प्रत्येक वेळी असंच होतं का? चला आज आपण याच प्रश्नाच्या जरा खोलात जाऊया आणि बघूया की सत्य नक्की काय आहे. आता हा प्रश्न बघा, दिसायला अगदी सोपा आहे पण त्याचं उत्तर तितकंच सरळ नाहीये. अनुदान म्हणजे काय तर खात्यात पैसे येणार हे तर सगळ्यांनाच माहिती आहे, पण त्या पैशांपर्यंत पोहोचण्याचा जो मार्ग आहे ना तो बऱ्याचदा आपण विसरतो. आणि त्यातले जे खाचकळगे आहेत ते सहसा कोणी दाखवत नाही. हे ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल, पण हे अगदी खरं आहे. काही वेळा तर असं होतं की अनुदानाच्या संपूर्ण प्रक्रियेत इतका वेळ, इतका पैसा आणि इतके कष्ट जातात की शेवटी हातात आलेला फायदा सुद्धा कमी वाटायला लागतो. आणि समजा वेळेवर पैसे नाही आले तर मग जे आर्थिक गणित बिघडतो ते तर विचारायलाच नको. एक मिनिट थांबा, याचा अर्थ असा अजिबात नाही की अनुदान वाईट आहे किंवा ते घेऊच नाही, मुळीच नाही. इथं उद्देश घाबरवणं नाही तर सजग करणं आहे. कारण खरी अडचण अनुदानात नाहीये, तर त्याबद्दलची अपुरी माहिती आपल्यापर्यंत पोहोचते ना तिथे आहे. चला तर मग अनुदानामागच्या अशा 5 गोष्टींवर नजर टाकूया ज्यांच्याबद्दल फारसं बोललं जात नाही. आणि मला खात्री आहे हे ऐकल्यानंतर अनुदानाच्या अर्जाकडे बघण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलेल. पहिला मुद्दा आणि सगळ्यात मोठी डोकेदुखी, कागदपत्र. आता मनात येईल की त्यात काय एवढं, कागदपत्र तर लागणारच. पण मुद्दा फक्त कोणती कागदपत्र लागतात हा नाहीये, खरा खेळ आहे तो ती मिळवण्याच्या प्रवासात. जरा विचार करा, प्रत्येक सही शिक्क्यासाठी गावातून तालुक्याला फेऱ्या मारायच्या. तिथे पोहोचल्यावर कळतं की सरकारी वेबसाईटच चालत नाहीये. यात वेळ जातो, पेट्रोलचा खर्च होतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेतातली पेरणी, खुरपणी, कापणी ही सगळी महत्वाची कामं खोळंबून राहतात. आणि देवा, इतकं सगळं करून जर एखादा कागद कमी निघाला ना तर मग सगळा खेळ पुन्हा पहिल्यापासून सुरू. आता दुसरा मुद्दा आणि तो म्हणजे पैशांची प्रतीक्षा. अर्ज मंजूर झाल्याचा एक मेसेज येतो आणि आनंद होतो, पण प्रत्यक्ष पैसे खात्यात जमा व्हायला किती वेळ लागेल याचा अंदाज बांधणं हे एका मोठ्या दिव्यातून जाण्यासारखंच आहे. बघा, अर्ज मंजूर झाला की क्षणभर खूप बरं वाटतं की चला काम झालं. पण खरी परीक्षा तर इथूनच सुरू होते. प्रत्यक्ष पैसे खात्यात यायला कधी 3 महिने लागतात, कधी 6 महिने, तर काही वेळा वर्ष सुद्धा उलटून जातं. आणि हा जो मधला काळ आहे ना तोच सगळ्यात जास्त महत्वाचा असतो, कारण ह्याच काळात सगळं आर्थिक गणित बिघडायला लागतं. समजा ट्रॅक्टर किंवा इतर अवजारांसाठी कर्ज काढलेलं असेल, अनुदान येईपर्यंत त्या कर्जावरचा व्याजाचा मीटर मात्र चालूच राहतो. मग होतं काय, अनुदानातून जे पैसे येतात त्यातला एक मोठा हिस्सा हा व्याज भरण्यातच निघून जातो. आता तिसरा मुद्दा, आणि हा तर अनेक शेतकऱ्यांसाठी योजनेचा लाभ घेण्यामधला सगळ्यात मोठा अडथळा ठरतो. तो नियम म्हणजे आधी स्वतः खर्च करा आणि मग आमच्याकडून अनुदान घ्या. एक उदाहरण घेऊया. समजा ठिबक सिंचन बसवायचं आहे किंवा एखादं नवीन यंत्र घ्यायचं आहे आणि त्यासाठी साधारण 1 लाख रुपये खर्च येणार आहे. तर नियमाप्रमाणे हा पूर्ण 1 लाखाचा खर्च आधी शेतकऱ्याला स्वतःच्या खिशातून किंवा कर्ज काढून करावा लागतो. सरकारकडून 1 रुपया सुद्धा आगाऊ मिळत नाही. आणि ह्या 1 लाखाच्या गुंतवणुकीवर समजा सरकारकडून 40,000 रुपयांचं अनुदान मंजूर झाले, पण खरी गोष्ट ही आहे की हे 40,000 परत मिळायला पुन्हा तेच 3 ते 6 महिने किंवा त्याहून जास्त वेळ लागणार. तोपर्यंत तो 1 लाख रुपये पूर्णपणे अडकून पडलेला असतो. आता विचार करा, ज्या शेतकऱ्याकडे सुरुवातीलाच एवढी मोठी रक्कम गुंतवण्यासाठी नसेल त्याच्यासाठी ही योजना फक्त कागदावरच उरते, नाही का? आता चौथा मुद्दा, विक्रेत्याचा सापळा. हे काय आहे तर बऱ्याच योजनांमध्ये एक अट असते की खरेदी फक्त सरकार मान्य विक्रेत्याकडूनच करायची. पण यामुळे नक्की फायदा होतो की तोटा हाच खरा प्रश्न आहे. होतं काय की अनुदानाच्या अटीमुळे एका ठराविक दुकानातूनच खरेदी करणं बंधनकारक होतं आणि अनेकदा असं दिसून येतं की याच दुकानांमध्ये वस्तूंच्या किमती खुल्या बाजारापेक्षा जास्त असतात. म्हणजे एक प्रकारे अनुदान मिळवण्यासाठी आधीच जास्त पैसे मोजावे लागतात. मग शेवटी जेव्हा हिशोब मांडला जातो तेव्हा कळतं की अरे, खरा फायदा झाला तरी किती. आणि आता 5वा आणि शेवटचा मुद्दा, एका छोट्याशा चुकीची मोठी किंमत. म्हणजे सगळी मेहनत घेतली जाते पण एका किरकोळ चुकीमुळे संपूर्ण अर्ज थेट रद्द होऊ शकतो. जसं की फॉर्म भरताना एखादा आकडा चुकला किंवा बँक खात्याचा माहिती थोडा फरक पडला किंवा समजा एखादं कागदपत्र जोडायचं राहून गेलं. कारण अगदी क्षुल्लक असू शकतं, पण परिणाम एकच, अर्ज रद्द. आणि याचा अर्थ काय, तेच हेलपाटे, तोच खर्च, तोच मानसिक त्रास, सगळं काही पुन्हा पहिल्यापासून सुरू. हे सगळं ऐकल्यावर मनात साहजिकच प्रश्न येतो की मग एवढा त्रास सहन करण्यापेक्षा अनुदान न घेतलेलंच बरं आहे का? तर याचं उत्तर आहे, अनुदान नक्कीच घ्यावं. पण कसं, तर पूर्ण माहिती आणि संपूर्ण तयारीने. या प्रक्रियेत उतरण्याआधीच सगळी माहिती गोळा करायची, सर्व कागदपत्र व्यवस्थित तयार ठेवायची आणि मगच आत्मविश्वासाने अर्ज करायचा. आणि हेच या संपूर्ण चर्चेचं सार आहे. अनुदान वाईट नाहीये,
पण तयारीचा अभाव आणि अपुरी माहिती आपल्याला अडचणीत आणते. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की या संपूर्ण प्रक्रियेमध्ये अचूक माहिती हेच आपलं सर्वात मोठं शस्त्र आहे. अनुदान घेताना आपला अनुभव कसा होता, यापैकी कोणत्या अडचणी आल्या किंवा या व्यतिरिक्त काही वेगळा अनुभव आला का? आपला अनुभव कमेंटमध्ये नक्कीच सांगा, कारण आपल्या एका अनुभवातून इतर अनेक शेतकऱ्यांना मोठी मदत होऊ शकते.